ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर शीला मिसाळ म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेत। तर जे अनुभव आता शेअर व्हायला लागलेले आहेत किंवा आधी जे शेअर झालेले आहेत ते क्रमानंच येतात, म्हणजे ज्या क्रमानं ज्यांनी सेंड केलेले आहेत, शेअर केलेले आहेत, सॉरी, माझ्यापर्यंत, तर त्या क्रमानंच मी शेअर करते। तर दोघी तिघी भगिनींचा फोन आलेला होता, ताई आम्ही बरेच दिवस झालं तुम्हाला अनुभव शेअर केलेले आहेत, पण अजून तुम्ही शेअर नाहीत केले आणि प्लीज लवकर शेअर करा। दोघी तिघींचे फोन आलेत, तर खरंच सॉरी, पण ज्या ओळीनं आलेल्या आहेत ना त्या पद्धतीनंच मी शेअर करते। आणि कसं होतं आहे, कधी माझी कामं असतात, त्या कामातून वेळ काढून मी हे व्हिडिओंची कामं करत असतात। तर जे पण व्हिडिओ तयार केलेले असतात, म्हणजे ज्या क्रमानं आलेले आहेत, व्हिडिओ तयार केलेले असले एखाद्या वेळेस, तरीसुद्धा एक वेळेला एडिटिंग राहते किंवा एक वेळेला व्हिडिओच तयार करायचा राहिलेला असतो। व्हिडिओ तयार करायला पण बराच वेळ जातो आहे, ते ऐकणं, परत व्यवस्थित मांडणं, बऱ्याच वेळेला डिलीट करावं लागतं आहे, नाही हे व्यवस्थित नाही झालेलं वगैरे, असं करून 3.5 तास तरी एका व्हिडिओला जातात तयार करायला। जर म्हणजे कमीत कमी मी सांगते, जर एकदम मोठे असतील तर त्याच्यापेक्षा पण जास्त जातात। तर त्यामुळं कसं होतं आहे, सगळ्याच गोष्टी जुळून यावं लागतात, म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित तयार पण व्हावा लागतो आहे, त्याच दिवशी तो व्यवस्थित एडिट झाला तर लगेच पोस्ट करता येतो आहे। तर थोडंसं समजून घ्या, सगळ्यांचे ज्या क्रमानं आलेले आहेत सगळ्यांचेच व्हिडिओ शेअर होणार, फक्त थोडेसे दिवस मी म्हणजे तुम्ही जे सांगितले किंवा मी जे सांगितलेले आहेत थोडंसं मागं पुढं होईल एवढंच। तर शीलाताईंच्या अनुभवाकडे येते। तर शीलाताई म्हणत होत्या की मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला माझी मुलगी खूप आजारी होती, खूप म्हणजे तिला म्हणजे आपण म्हणतोय ना, अशक्तपणा इतका असायचा आणि तिला जेवणच जायचं नाही। बरेच वर्ष तिचा हाच प्रॉब्लेम होता। तिला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शनं, हे ते सगळ्या प्रकारचे उपचार तिच्यावर झालेले होते म्हणतात, पण तिची तब्येत सुधारायची नाही आणि ती एवढी अशक्त होती माझी मुलगी म्हणतात। बरीच म्हणजे माझ्या मुलाचं कधीही हे नाही म्हणतात, व्यवस्थित अगदी ठणठणीत असायचा तो कायम, पण मुलगी माझी कधी बघेल त्यावेळेला आणि म्हणजे आम्ही गावात राहणारी लोकं होतो म्हणतात, म्हणजे गावात म्हणजे खूप जास्त खेडं नाही आहे, पण अशा ठिकाणी राहत होतो की खूप सिटी म्हणता येणार नाही। तर त्यामुळं तिथं लोकांना असं वाटायचं की पोरगीला चांगलं सांभाळत नाहीत, पोरगीला चांगलं बघत नाहीत, का तर माझ्या सासूबाईंना आधीपासून मुलांचं फार हे, आणि मुलगा झाल्यावर खूप मोठं हे झालं, बारसं वगैरे, वाढदिवस वगैरे, ते माझ्या मुलगीचं तसं कुठलीच हौस केली नाही, त्यामुळं आधीपासून सगळ्यांना तसं वाटायचं, म्हणजे तसं होतंच थोडंफार म्हणतात। पण ज्या वेळेला मुलगी आजारी पडायला लागली अशा वेळेला कुणी हे करत नाही म्हणतात त्या, पण तिची प्रकृती सुधारत नव्हती, त्याला काहीच करता येत नव्हतं आणि म्हणतात अशा वेळेला मी आईंच्या मार्गामध्ये आले आणि खरं तर मी मुलीसाठी तो मार्ग धरला म्हणतात। पण आयुष्यात वेगवेगळे बदल जे होत गेले ते आईंनी म्हणतात, त्या म्हणतात की मला कुठल्याही जन्म मिळू दे ह्याच्यानंतर, कुठल्याही पशु पक्षी प्राण्याचा, पण त्यातसुद्धा माझ्याकडून कुठल्या ना कुठल्या रूपानं आईंची सेवा घडावी, इतकी माझी प्रार्थना आहे म्हणतात। काही पाप असतील, कुठल्या जन्माला जाईन पुढच्या जन्मात, कुठलं एखाद्या कुत्र्या मांजराच्या सुद्धा त्यांनी सांगितलं, ते सांगते मी, कुत्र्या मांजराच्या जरी जन्माला मी गेले तरी त्या जन्मात सुद्धा आईंनी कुठल्या ना कुठल्या रूपानं माझ्याकडून त्यांची सेवा करून घ्यावी। खरंच आईंनी इतके मोठे बदल केले आयुष्यात म्हणतात त्या। तर त्या म्हणत होत्या ज्या वेळेला मुलगी आजारी होती त्यावेळेला मला काही सुचायचं नाही म्हणतात, आणि रात्रीचं तर एकदम अशी ती कधी अशी एकदम झोपल्या आणि एकदमच कधी उठल्या हे पण कळायचं नाही, आणि एकदम घाबरून उठायची, रडायची, मला कसं तरी होतं आहे असं हे करायची, आणि महिन्यातनं हे तिचे प्रकार सारखे चालू असायचे। मग माझ्या सासूबाईंनी बाहेरचे देवधर्म वगैरे हे ते अशा पण बऱ्याच गोष्टी केल्या म्हणतात। मग अशा वेळेला म्हणतात माझी एक म्हणजे मैत्रीण होती, म्हणजे आधी शाळेमध्ये असताना एक मैत्रीण होती म्हणतात, तसा लग्न झाल्यानंतर कोणाचा जास्त संबंध नव्हता म्हणतात,
पण मी ज्यावेळेला माहेरी गेले म्हणतात, असंच सण होता म्हणतात गणपतीमध्ये, त्यावेळेला मी माझ्या सासरी कधी गणपती बसवत नाहीत म्हणतात. म्हणजे गणपती माझा मुलगा झाल्यावर सासूबाईंना वाटत होतं, की गणपती वगैरे बसवावा. पण त्यांनी कधी आधीपासून हे केलेलं नव्हतं. तर त्यांनी म्हटले, की नको ते काय आपल्याला उगीच भीती वाटायची त्यांना, म्हणून त्यांनी कधी बसवलं नाही म्हटलं. पण माझ्या माहेरी कायम गणपती असायचा म्हटल्या आणि मग मला माहेरी पाठवायची म्हटल्या सासूबाई वगैरे. तर एका वर्षी गणपतीला मी ज्यावेळेला माहेरी गेले, त्यावेळेला अचानक ती सुद्धा आलेली होती माहेरी आणि म्हणजे कधीच तिचं आणि माझं भेटणं होत नव्हतं. का तर ती ज्यावेळेला यायची त्यावेळेला मी नसायचे माहेरी किंवा मी आले तर ती नसायची तिच्या माहेरी. तर असं असल्यामुळं कधी भेट नाही झाली. पण त्यावेळेला गणपतीला ती पण आलेली होती आणि मी पण अचानक गेलेले होते. म्हणजे दरवर्षीच मी जायचे गणपतीला म्हणतात आणि गेल्यानंतर तिची माझी भेट ज्यावेळेला झाली त्यावेळेला इतका आनंद झाला म्हटला आणि मी ज्यावेळेला ते एकदम आम्ही भेटलो त्यावेळेला पहिल्यांदा मी तिला असं ज्यावेळेला आपण एकमेकांना मिठी मारतोय त्यावेळेला असं एकदम बाजूला झाल्यानंतर पहिलं लक्ष माझं तिच्या गळ्यातल्या लॉकेटवर गेलं, जे आईंचं लॉकेट होतं म्हणला आणि मी म्हणजे फक्त बघितलं ते, मी काही बोलले नाही. पण ते बघितल्यानंतर मला फार छान वाटलं म्हटलं तिच्याकडे बघितल्यानंतर. का तर तिच्यात जो बदल झालेला होता म्हणजे तिला खूप चांगलं मिळालेलं होतं. शहरात तिला दिलं गेलेलं होतं. तर खूप भारी वाटलं म्हटलं तिच्याकडं बघून. तिचा पेहराव तिचं ते म्हणजे लूकच सगळा त्याचा चेंज झालेला होता. माझं माझं कसं झालं, माझं गावातच राहणं झालं आणि लग्न जिथं ज्या ठिकाणी झालं ते पण असं फारच मोठा शहर भाग नाही आहे म्हणतात आणि मग त्यामुळं मला तिच्याकडे बघितल्यावर भारी वाटला, या किती छान बदल झाला हिच्यामध्ये. तर ज्यावेळेला म्हटलं मी घरी ये म्हणून, का तर म्हटलं आमच्या इथं देवीचं मंदिर आहे म्हटल्या महालक्ष्मीचं. तर आम्ही जातो आहे म्हटल्या, ज्यावेळेला पण माहेरी जातो आहे त्यावेळेला महालक्ष्मीला जातो आहे तिथं आणि तिथं गेल्यानंतरच आम्ही दोघी भेटलो म्हटल्या. मग मी म्हटलं घरी वगैरे ये. तर ती म्हटली ठीक आहे येते एक दिवशी आणि म्हटल्या 5-6 दिवसानं ती गणपतीच्या ह्याच्यामध्येच आली ती घरी म्हटल्या. घरी आली आणि घरी आल्यानंतर मला फार आनंद झाला म्हटलं आणि मग झालं तिकडच्या गप्पा झाल्यानंतर माझी मुलगी अचानकच मला म्हणायला लागली, आई माझं डोकंच फार दुखायला लागलेलं आहे आणि मला कसं तरीच व्हायला लागले गं. तर मी म्हटलं काही नाही, जरा जेव आणि तू झोप जा. नाही नाही आणि ती जेवायचीच नाही म्हणतात. जेवायची म्हणजे एवढी मोठी म्हणतात 5वी-6वीला गेलेली मुलगी, पण चतकोर चपाती खा, अर्धी चपाती खा असं करायची म्हणल्या. किती टॉनिक केले असतील माझं मलाच माहिती म्हणतात. तर ती म्हटली आजारी आहे का? तर मी म्हटलं नाही गं, सारख्या तिची तब्येतीची तक्रार चालू असते सारखी आणि जेवत नाही, जेवणच तिला जात नाही वगैरे ते असं मी बोलले म्हटल्या आणि म्हटलं तर ती अचानक बोलली, अगं मलासुद्धा असंच झालेलं होतं 2 वर्षापूर्वी. असंच झालेलं होतं अगं, मला 3-4 महिने जेवणच जात नव्हतं आणि पूर्ण अशक्तपणा आल्यासारखा ते जेवण नसल्यामुळेच तसं होतं आहे गं आणि मला असं जेवण समोर आलं की ते नकोसं वाटायचं म्हटलं. तर ज्यावेळेला तिनं म्हटली की मला असं होत होतं म्हटल्यावर मी अगदी उत्सुकतेनं विचारलं की कुठल्या डॉक्टरांचं मग औषध वगैरे घेतलंस आणि मी कुठलीही औषधं घ्यायला मुलीसाठी कुठंही जायला तयार होते म्हटलं. तर ती म्हटली अगं औषधं असं काही नाही, तुला खरं सांगू का, आपले कर्म आणि आपले गुरु हेच आपल्याला कुठल्याही आजारातनं वगैरे बाहेर काढतात बघ आणि जोपर्यंत कर्माचे भोग आहेत ना तोपर्यंत औषधं पण लागू होत नाहीत आणि गुरूंचं त्यात पाठबळ असलं ना मग ते लवकर जरा त्यातनं बाहेर पडतोय आपण, असं ती बोलली म्हटल्या. पण हे माझ्या कुठंतरी डोक्याच्या बाहेर होतं म्हटलं त्यावेळेला. का तर गुरु किंवा कर्म किंवा काय आता आपण जे म्हणतोय भोग हे असल्या सगळ्या गोष्टीपासून खूप लांब होते म्हटलं. म्हणजे मला काय भक्ती वगैरे ह्या गोष्टी काही नाही. आमच्या घरात जे देव होते त्यांना देवाला दिवा लावायचा, कधी सणावाराला तेवढी फुलं आणायची 10 रुपयाची ती घालायचीत, एवढंच आम्हाला काय ते माहिती असायचं म्हटलं. सकाळी उठलं आंघोळी झाल्या की आधी उठून किचनमध्ये सगळ्यांसाठी भाकरी बनवायच्या, ह्याच्या पलीकडचं आणि त्याच्यानंतर मग घरातली कामं आवरायची, पोरांचं सगळं आवरायचं, ह्याच्यातच दिवस. कधी आम्हाला असं कुठं हे नाही. आणि समजा मग इकडं तिकडं बाजारात गेले की बायकांबरोबर गप्पा मारत यायचं वगैरे.
गावात जायचं, कधी आम्ही गेलो धुणं वगैरे कधीतरी आम्ही जायचो म्हटलं धुणं वगैरे धुवायला, तर तिथं बायकांबरोबर गप्पा मारत तास-तासभर बसायचं. हे अशाच गोष्टी आम्हाला माहिती होत्या म्हटल्या. भक्ती, श्रद्धा वगैरे हे काही असलं काही प्रकार माहीत नव्हते. तसे गावात नाही येतच म्हणतात आमच्या. आणि तर ज्यावेळेला तिनं असं मला बोलली, त्यावेळेला मला काय तिचं म्हणजे काहीतरी बोलत असेल अशा पद्धतीनं मी ते उडवून लावलं. नाही गं, माझ्या मुलीसाठी कुठलं औषध घ्यावं काय कळत नाही. तर म्हटली, माझी मैत्रीण बोलली म्हणले, की "मी तुला सांगू, मला जेवण जात नव्हतं. मी हे कलावती आईंचं करता." तर मी म्हटलं, "होय गं, तुझ्या गळ्यात मी काल बघितलं." तर म्हणले, हे माझे गुरु आहेत आणि तुला खरं सांगू, आपल्या गावातून ज्यावेळेला म्हणजे तिची आई वारली म्हटल्या. आम्ही शाळेत असतानाच माझ्या मैत्रिणीची आई वारली आणि त्याच्यानंतर तिला मावशीनं घेऊन गेली म्हटल्या. आणि मावशी शहरात असल्यामुळं ती शहरात गेली आणि शहरात गेल्यामुळं तिथं आपसुकच मावशीच्या नादानं ती आईंच्या मार्गात आली आणि मग तिचं सगळंच चांगलं होत गेलं म्हटल्या. ते ज्यावेळेला तिनं ते सांगितलं, की अशा पद्धतीनं माझं सगळं चांगलं झालं आणि तुला खरं सांगू आणि तिच्याकडं बघितल्यावर म्हटल्या, की तिची घरची परिस्थिती आणि आमची घरची परिस्थिती काही जास्त अंतर नव्हतं म्हटल्या. आई तिची म्हणजे उपचाराविना वारली म्हटले तिची आई. का तर उपचाराला पैसे कुणी घातले नाहीत. का तर गावात म्हणजे खूप जास्त विचित्रपणा असतोय म्हटल्या त्या. तर ते उपचाराला पैसा घातला नाही म्हणून पण नंतर ती वडिलांकडे राहिलीच नाही म्हटल्या आणि वडिलांनी पण दुसरं लग्न वगैरे केलं आणि आणि तिची बहीण दोघी पण मावशीकडेच गेल्या आणि दोघींचं पण इतकं चांगलं झालं म्हटल्या. आईंच्या मार्गात आल्यामुळं इतकं चांगलं झालं त्यांचं. ती सांगत होती ना त्या पद्धतीनं म्हटल्या, की आई गेल्यानंतर मी ज्यावेळेला आईंच्या मार्गात मला मावशी म्हणजे घ्यायला बघायची, की तू हे कर वगैरे हे सांगायला बघायची म्हटल्या. तर त्यावेळेला मला असं वाटायचं, की माझ्या आईला घेऊन गेले, त्यावेळेला ह्या आई कुठं होत्या? तू बहीण होतीस ना, तू तरी करत होतीस ना माझ्या आईसाठी. मग तुझ्या आईनी का नाही माझ्या आईला वाचवलं? असं मनात यायचं म्हणल्या. तर अगं तिचे प्रारब्धाचे भोग होते ते आणि ते इतके हे होते, की बहीण म्हणून खूप लांब आहे मी. बहीण ह्या नात्यानं खूप लांबची आहे मी. जर तू मुलगी म्हणून केलं असतंस, तर कदाचित तुझ्या आईला फळ लागलं असतं किंवा तिनं स्वतःहून केलं असतं. भले चोरून लपून घरी जरी केलं असतं. मी बऱ्याच वेळेला सांगितलं. तिचे म्हणजे हे सांगायच्या म्हणल्या, मावशी म्हणायची, की चोरून लपून जरी तुझ्या आईनं केलं असतं आईंचं, तरीसुद्धा ती वाचली असती किंवा आईंनी त्यातनं मार्ग काढला असता. पण तिनं कधी माझं ऐकलं नाही. असं ज्या वेळेला तू शहरात राहतेस, तुझं सगळं चालतंय बाई, इथं मला तसं काही करता येणार नाही. पण मी मावशीनं कितीतरी वेळा म्हणल्या आईला सांगत होती, की चोरून लपून करायचं, काही आपण कुणाला दाखवायचं नाही, कुणाला हे करायचं नाही, चोरून करायचं घरातल्या घरात. एक अर्धा पाऊण तास करायचं. असं ज्यावेळेला सांगायची त्यावेळेला आईनं कधी ते केलं नाही. हेच मला सांगायला बघायची म्हणल्या मावशी. पण 1 वर्ष तरी माझ्याकडून काही होत नव्हतं. तरी ती मला जोर जबरदस्ती कधी मायेनं, कधी ओरडून, म्हणजे बिन आईची मुलं आहेत, त्यामुळे तिला जास्त ओरडता पण यायचं नाही म्हणल्या. पण तरीसुद्धा असं प्रयत्न करून तिनं आईंच्या मार्गात आणलं आणि त्याच्यानंतर जे अनुभव येत गेले, 1.5 वर्ष अगदी नेटानं मावशीनं असं ढकलून बसवलं म्हणत होत्या त्या. म्हणजे त्यांची मैत्रीण सांगत होती त्यांना, की ढकलून मावशीनं 1.5 वर्ष तिचे खूप कष्ट, की मार्गात आणण्यासाठी तिची धडपड आणि बहीण माझी लगेच आली, पण मी लगेच आले नाही. आणि 1.5 वर्ष असं सातत्यानं करत राहिल्यानंतर जे म्हणजे सुखद अनुभव आले, ते म्हणजे मला आईंच्या मार्गात परत घेऊन गेले. असं ती ज्यावेळेला बोलायला लागली म्हणल्या, की मग मला असं वाटायला लागलं, की नेमकं काय आहे मग हे? म्हणजे काहीच माहीत नव्हतं. खरंच म्हणतात आम्ही इतके
आता मागासलेलं म्हणायला पाहिजे म्हणल्या अशा ह्याच्यामध्ये आम्ही होतो की आमच्या आणि खरंच अशा गावांमध्ये त्यांनी गावाचं नाव सांगायला नको बोललेत म्हणून, पण अशा गावांमध्ये खरंच आईंचा प्रचार झाला पाहिजे, आई तिथंपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, मला खरं कळकळीनं वाटतंय. पण आता शेवटी कसं आहे, आईंची इच्छा असल्याशिवाय पण कुठल्या गोष्टी होत नाहीत. तर त्या म्हणतात की ज्यावेळेला मग तिनं मला असं सांगितली, तर त्यावेळेला मी म्हटलं, "मग माझी मुलगी चांगली होईल काय? तू म्हणतेस असं, तर माझी मुलगी चांगली होईल का?" तर "नक्कीच होणार. मला खूप आईंवर विश्वास आहे" म्हणल्या. ती माझी मैत्रीण ज्यावेळेला असं बोलली, "नक्कीच होईल बघ तू आणि औषधं वगैरे करायची नाहीत असं नाही. औषधं वगैरे करायची. पण मी सांगते ना त्या पद्धतीनं तिच्याकडून करून घे आणि तू पण थोडं कर. बघ तू खरंच." तर म्हटली, "माझ्या गावात पण असंच, तर तुमच्या आईसारखंच आहे आमच्या इकडं पण तुला माहिती आहे" म्हटलं. तर "होय गं, आहे ते ठीक आहे. पण खरंच तू चोरून वगैरे काहीतरी कर, पण कर." असं ज्यावेळेला सांगितलं, तर त्यावेळेला मी म्हटलं, "ठीक आहे, चोरून करायचं आपण." आणि तुम्हाला सांगते म्हणतात, माझ्या मुलगी मग आम्ही तिथं गणपती होईपर्यंत होतो म्हटल्या 8-10 दिवस दोघी पण होतो. आणि तर ती दुसऱ्या दिवशी आली ज्या वेळेला, त्या दिवशी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आली लगेच म्हणल्या. तर त्यावेळेला येताना म्हणल्या तिच्याकडे एक भजनाचं पुस्तक होतं. म्हणल्या आता मी काही इकडं येताना काही घेऊन आले नाही. फक्त भजनाचं पुस्तक होतं म्हटल्या आणि एक नित्योपासनेचं पुस्तक होतं. तर ही 2 पुस्तकं तिनं घेऊन आलेली होती आणि ती दोन्ही पुस्तकं तिनं मला दिली म्हणल्या. आणि त्यातल्या का नाही थोड्याफार चाली वगैरे तिने सांगितल्या. तर मला ते नित्योपासनेचं जरा बरं वाटलं म्हणल्या, की काय त्याला जास्त चाली नव्हत्या. आणि हे भजनाच्या ह्याच्यातलं माझी पण त्यावेळेला 9वी शिक्षण झालेलं होतं म्हणल्या. त्यामुळे एवढा शिक्षणाचा काही गंध नव्हता किंवा काही म्हणजे शिक्षणाचं काही एवढा आवड हे वगैरे नव्हती. त्यामुळं ती भजनं वगैरे सुद्धा चालीनं म्हणत बसणं एवढं मला हे वाटलं नाही. त्यापेक्षा मला ते नित्योपासनेचं पुस्तक त्यावेळेला बरं वाटलं. म्हणजे त्यावेळची गोष्ट सांगतात त्या. तर मी ते नित्योपासनेचं पुस्तक घेतलं म्हटल्या तिच्याकडून. मी हे भजनाचं नको राहू दे. तर ती म्हटली, "असू दे, त्याचंसुद्धा तुला गरज पडेल कधीतरी." असं ज्यावेळेला तिने सांगितली म्हटल्या, की त्याचीसुद्धा गरज पडेल. तर मी म्हटलं, "होय का? बरं." म्हटलं. मग मी ते पुस्तक घेतलं म्हटलं. दोन्ही पण पुस्तकं घेतली. पण मी रोज त्या नित्योपासनेतलंच करत होते. मग तिनं मला सांगितलेली म्हटल्या, की संध्याकाळी वगैरे करत जा. त्या म्हणतात, "आमच्या घरांना दरवाजे नाही आहेत. म्हणजे मेन दरवाजा एक आहे तेवढाच. बाकी कुठल्याही खोलीच्या 3-4 ज्या खोल्या आहेत आमच्या आणि ते पूर्ण असं ह्याचं आहे म्हणतात, की असं कुठलं म्हणजे शहरी भागात कसे असतात तसं नाही. तर ते पडदे लावलेले आहेत म्हणल्या खोल्यांना. पडदे लावलेले आहेत. ते सरकवलं की आत आलं. म्हणजे कुठली प्रायव्हसी वगैरे ह्या त्या गोष्टी असल्या काही प्रकारच नाहीत म्हणल्या. तर त्यामुळं मग मला अवघड होतं म्हणल्या. लपून-छपून करणं ही गोष्ट अवघड होती माझ्यासाठी. पण सासूबाई झोपल्यानंतर दुपारी सासरे नसायचे घरी, मुलं पण शाळेत गेलेली असायची. तर ती वेळ मला बरी होती म्हणून मग मी दुपारीच नित्योपासना करायची ठरवली म्हणल्या आणि मी नित्योपासना करायला लागले. मग तिनं सांगितलेली होती म्हणल्या, "खरं मुलीकडनं पण करून घे." मग आता तिच्याकडून कसं करून घ्यायचं? मग जे फक्त वाराचं असायचं ना, म्हणजे बुधवार, गुरुवार ते वाराचं फक्त ना मी तिला पटपट वाचायला लावायची संध्याकाळी आल्यानंतर. म्हणजे ते पण कसं, की ज्यावेळेला ती पण वाचत असेल किंवा ज्यावेळेला मी पण वाचत असेल, त्यावेळेला पुस्तकांमध्ये ते पुस्तक घालायचे म्हणल्या मी. म्हणजे पुस्तक म्हणजे शाळेच्या पुस्तकांमध्ये पोरांच्या ते पुस्तक मी ठेवायची म्हणल्या. आणि समजा जरी कोण आलं रूममध्ये, तर काय करायला लागल्या, हे काय करायला लागल्या, देवाचं काय करायला लागल्या काय, हे संशय येऊ नये म्हणून ते आम्ही काय करायचं म्हणल्या, ते पुस्तक असं दोघी पण काय करायचं, पुस्तक वाचल्यासारखं करायचं. मी ही जी पुस्तकं जरा बघायला लागले असं पद्धतीनं. पण ती वाचूपर्यंत मी उठायची नाही म्हणल्या. मी तिथंच बसायची. ती नित्योपासना तिच्याकडनं, पण वाराचं फक्त तिच्याकडनं भरभर वाचून घ्यायची. वाच पटपट एवढं तरी, असं म्हणून मी ते अशा पद्धतीनं उपासना सुरू केलेली होती म्हणल्या.
2-3 महिने झाले म्हणल्या अशा पद्धतीनं उपासना सुरू झाली. आणि 3 महिने झाल्यानंतर अचानक म्हणल्या माझी मुलगीची तशीच होती तब्येत, अशी काय म्हणजे लगेच बदल झाला, काय झालं असं काही नाही झालं. पण 3 महिन्यानंतर अचानक म्हणल्या आमची जी भावकीमध्ये आपण म्हणतोय ना, काय म्हणतोय आपण ते ह्यांच्या नात्यामध्ये एक भावकीमध्ये भाऊ असतात असं काहीतरी असतं ना, तर तसं त्यांनी काहीतरी शब्द वापरला पण आता तो लक्षात नाही आहे माझ्या. तर त्या म्हटल्या त्यांचा तो भाऊ आलेला होता म्हणल्या. आणि मुलगी त्या दिवशी माझी झोपलेली होती, शाळेतनं सुट्टी काढून झोपलेली होती. तर का रे हिला बरं वाटत नाही का, ही जी सारखी तक्रार असते रे ते असं म्हणल्या. आणि त्यानं म्हणला की माझ्या इकडे घेऊन येतोस का पोरगीला, फार चांगले डॉक्टर आहेत आमच्या इथून म्हणतात, त्या 15-20 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. आणि आता म्हटला तिथे खूप चांगलं डॉक्टर आलेत, आता नवीन आहेत ते, आणि खूप चांगले उपचार करतात, जरा दाखवून बघ तिला असं बोलल्यावर माझे मिस्टर घेऊन गेले म्हटल्या. म्हणतात तिथं गेल्यानंतर आम्ही किती औषधं केली, किती वर्ष औषधं केली म्हणतात. तिथं गेल्यानंतर ते डॉक्टरांनी औषधं वगैरे दिली म्हणतात. आणि ज्या दिवशी त्यांनी औषधं वगैरे घेऊन आली, नित्योपासना वाचून घेतली. मी दुपारी सगळेजण गेल्यानंतर, त्यांनी दवाखान्यात वगैरे गेल्यावर, सासूबाई झोपल्यावर मी दुपारी नित्योपासना वाचली म्हटलं. आणि त्या दिवशी औषधं वगैरे जेवल्यावर तिनं खाल्ली. आणि म्हटलं मी बघत होते की म्हणजे त्या औषधांनी, का तर नवीन औषधं वगैरे घेतली तरीसुद्धा कधी कधी तिला त्रास व्हायचा. तर त्या दिवशी व्यवस्थित ती झोपलेली वगैरे होती म्हटल्या. 4-5 दिवसानंतर तिच्यात एवढा छान बदल जाणवायला लागला. खरंच तिला भूक वगैरे चांगली लागायला लागली म्हणल्या. किती वर्ष ह्या गोष्टी घडत नव्हत्या म्हणल्या. आणि तिला चांगली भूक लागायला लागली. पहिल्यांदा म्हणतात तो वार गुरुवार होता आणि पहिल्यांदा माझ्या पोरगीनं 1.25 चपाती एवढ्या वर्षात पहिल्यांदा खाल्ली. आणि तो वार गुरुवार होता म्हणल्या. मी अक्षरशः म्हणल्या इतकी रडले. आईंचं जे भजनाच्या पुस्तकातला जो फोटो आहे म्हणल्या, तो बघून मी इतकी रडले म्हणल्या की मला असं वाटलं की माझ्या मुलगीनं किती वर्षातनं जेवण जेवली असं मला झालं म्हणल्या. मी ती कधी पोटभर खाईल ह्या आशेवर मी किती वर्ष काढली म्हणल्या. कधी पोटभर ही खाणार, कधी हिचं काय, हिला काय होईल असं अशा ह्यानं, असं मला वाटायचं म्हणल्या. आणि त्या दिवशी तिनं 2.25 चपाती खाल्ली. तिची भूक वाढायला लागलेली, थोडी थोडी जाणवायला लागलेली. पण म्हणतात गुरुवारच्या दिवशी तिनं 2.25 चपाती ज्या वेळेला खाल्ली, त्याला मला इतकं हे झालं म्हणल्या. आणि माझी सासूबाई त्यांनी पण म्हणाल्या चांगलं आहे गं, डॉक्टरचं औषध चांगलं आहे असं बोलायला लागल्या म्हणल्या. आणि माझे मिस्टर पण म्हणले होय चांगला फरक पडला आहे आता, आणि बाळा तुला आता चांगलं वाटतं ना. होय मला भूक लागते पप्पा, ज्यावेळेला ती असं बोलायला लागली त्याला सगळ्यांनी डॉक्टरांना हे केले म्हणल्या. पण माझ्या मैत्रिणीचे मला शब्द आठवले की ज्या वेळेला गुरु आणि औषधं निमित्त असतात, गुरु आणि आपले कर्म ते मागं सरले की आपल्याला सगळ्या ह्याच्यातून मुक्त होतो आहे आपण. आणि माझी पोरगी एवढ्या त्रासातून मुक्त झाली असं मला वाटायला लागलं म्हणल्या. आणि मी खरं त्या दिवशी ज्या वेळेला तिनं जेवली ना म्हणल्या, त्यावेळेला जाऊन ते पुस्तक जे होतं मोठं भजनाचं जे पुस्तक आहे म्हणतात, त्या भजनाच्या पुस्तकात आईंचा जो फोटो आहे ते त्याच्यावरती असं टप 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 पाणी गळत होतं माझ्या डोळ्यातलं म्हणल्या. आईंच्या म्हणजे त्या फोटोवर माझ्या डोळ्यातलं पाणी पडायला लागलेलं होतं की तुम्ही हा चमत्कार केला 2-3 महिन्यात, नाहीतर किती वर्ष ह्या गोष्टी घडल्या नव्हत्या. नंतर खूप भारी वाटलं म्हणल्या. आणि खरंच मुलीची माझ्या प्रकृती चांगली सुधारली. आजही तो नेम तिचा चालू आहे म्हणल्या की ह्या गोष्टीला आता म्हणजे मी आईंच्या मार्गात आले खूप जास्त वर्ष नाही झाली म्हणतात, 4च वर्ष झालेली आहेत म्हणतात. पण ह्या गोष्टीला आता म्हणतात जवळजवळ 3 वर्ष तरी झाली म्हणतात. माझ्या मुलीला ह्या 3-3.5 वर्ष झाली म्हणतात. तर हे सगळं असं घडून आलं म्हणलं. आणि मग आम्ही त्या मार्गात आलो दोघी पण. आणि माझ्या मुलाला कधी आम्ही काही सांगायचं नाही, का तर तो फार लाडाचा होता आणि तो इकडं तिकडं सगळं सांगायचा. आजीनं कुणी काय बाहेरच्यानी काय विचारलं जरा गोड बोलून की घरातल्या सगळ्या गोष्टी तो सांगायचा. आणि हे काय आणि नवीन करायला लागला आहे, हे काय आणि नवीन धंदे सुरू केलेत, असं काहीतरी व्हायला नको. गावातल्या लोकांचे विचार वेगळे असतात म्हणून मी कधी सांगितलं नाही म्हटलं.
पण मला असं वाटायला लागलं की आपल्या घरात सगळ्यांनी हे केलं पाहिजे. खूप मनापासून वाटायला लागलं म्हणल्या. आणि मी ज्यावेळेला पण रोज ते नित्योपासनेचा जे हे बसवला, तर म्हणल्या ते म्हणताना मला एवढं छान वाटायचं. तर मी काय करायची, मला पाठ झाली नंतर नित्योपासना म्हटल्या. मी ज्यावेळेला सकाळी स्वयंपाक वगैरे करायचे ना, तर त्यावेळेला ती नित्योपासनातला म्हणजे आपसूक जे जे आठवतंय ना ते ते म्हणायची कडवी म्हणल्या. आणि इतकं छान वाटायचं म्हणल्या, खूप भारी वाटायचं. आणि ज्या वेळेला मी कधीतरी म्हणजे माझ्या मिस्टरांना डबा वगैरे द्यायला जायला लागायचं म्हणल्या, तर त्या मैत्रिणीला फोन करायचा होता म्हणल्या, पण माझ्याकडं मोबाईल नव्हता, माझ्या मिस्टरांकडे मोबाईल होता. बरं, मोबाईलवरनं जर बोलायचं म्हटलं तर मिस्टरांना कळणार की हे काय बोलतात, त्यांच्या मोबाईलवरनं बोलायचं म्हटलं तर. तर मिस्टरांना डबा द्यायला जाणार होते एकदा म्हणल्या. आणि मला आठवलं की शेजारी म्हणजे थोडी लांब लांब आहेत म्हणतात घरं, पण त्यांची मुलगी कॉलेजला जाते हे मला माहिती होतं म्हणल्या. आणि गावात खूप कमी आहेत म्हणल्या, 5-7च पोरी आहेत ज्या म्हणजे जातात कॉलेजला, आणि बाकीच्या एवढ्या कोण जात नाहीत म्हणल्या. आणि तर मी तिच्या घरी जायचं ठरवलं म्हणल्या. आणि गेले मी जाता जाता डबा द्यायला गेल्यावर. आणि म्हटलं मला एक फोन करायचा आहे, मी नंबर घेऊन गेले होते म्हटल्या माझ्या मैत्रिणीचा. आणि मला एक फोन करायचा आहे आणि तुझ्या नंबरवरनं मला लावून देतीस का? तर तिनं म्हटली देते की म्हणल्या, देते की म्हणली. आणि तिनं फोन लावून दिलं आणि मी माझ्या मैत्रिणीबरोबर बोलताना म्हणल्या इतकी रडले म्हणल्या. आणि इतकी रडले, माझी अगं पोरगी माझी खरंच व्यवस्थित व्हायला लागल्या, एकदम छान तब्येत व्हायला लागला, आजारी पडली नाही. आता किती किती दिवस झाले ती कधी आजारी पडली नाही. हे ज्या वेळेला मी सांगायला लागले म्हणल्या, तर त्यावेळेला तिच्यासुद्धा डोळ्यातनं तिकडं पाणी यायला लागलं म्हणलं. आणि तीसुद्धा रडली म्हणल्या फोनवर. आणि म्हणले अगं तू आई म्हणजे असं दैवत आहे ना की आपण विचार करू शकत नाही, त्या गोष्टी त्यांनी आपल्यासाठी ठरवलेल्या असतात. आपण एवढा चांगला आपण स्वतःसाठी सुद्धा विचार केलेला नसेल, तेवढा चांगला आपल्यासाठी त्यांनी विचार करून ठेवलेला असतोय. तू फक्त आता नामस्मरणावर भर दे आणि रोज नामस्मरण भरपूर कर, ओम नमः शिवाय सारखं म्हण. आणि मी तिला बोलले म्हणल्या माझे सगळेजण घरातली ह्या मार्गात यावीत असं वाटतंय मला, तर तू आईंवर सोड त्या गोष्टी, आता बाकी कशाचा विचार करू नकोस. ओम नमः शिवाय रोज म्हणत जा आणि रोजच्या रोज तू हे करत जा, नित्योपासना जी करायला लागल्यास ती करत जा, असं तिनं सांगितलं म्हणल्या. मी जास्त बोलू शकत नव्हते म्हणल्या, का तर त्या मुलीचा मोबाईल होता आणि समजा त्या मुलीच्या घरातल्यांनी कुणी ऐकलं वगैरे तर, म्हणून मी म्हणल्या तिचा मोबाईल घेऊन बोलत बोलत खूप लांबपर्यंत आलेले होते. आणि ती तिकडून हाका मारायला लागली, देता का मोबाईल, देता का मोबाईल असं म्हणून. आणि मग म्हणला मी ठेवला फोन आणि मला ते त्यातनं नंबर डिलीट वगैरे करायचं वगैरे हे सुद्धा काही सुचलं नाही म्हणल्या. मी तसंच ते मोबाईल देऊन टाकला. पण मला 2-3 दिवस भीती वाटायला लागली म्हणल्या, की त्या पोरगीनं घरी सांगितलं की असं असं त्यांनी फोन घेतला आहे, का तर गावात ह्या अशा गोष्टी असतात म्हणतात, की फोन घेतला आणि कुणाला तरी फोन लावून लांबपर्यंत बोलत गेलं होत्या, काय माहिती कुणाला केलं होतं असं काहीतरी तिनं सांगितलं. आणि जर तिनं सांगितलेलं त्यांनी माझ्या सासूला वगैरे सांगितलं तर कुणाला फोन लावत्या चोरून वगैरे असं काहीतरी होईल काय, असं 3-4 दिवस मला भीती मनात असं उगीचच. आणि मी रोज नित्योपासना झाली की म्हणल्या आईनं म्हणायची आई त्या पोरगीच्या तोंडातनं तेवढं जाऊ देऊ नका, का तर आहेत म्हणतात गावात तशा परिस्थिती आहेत. आणि मग मी अशी रोज प्रार्थना करायची. 3-4 दिवस मला भीती वाटत होती की कुणाकडनं तरी सासूबाईला कळेल काय. तर 5-6 दिवस गेले म्हणल्या, असं काहीच चिन्ह दिसलं नाही. तर खूप भारी म्हणल्या 5-6 दिवसात काही माझ्या सासूबाईंना कळलं नाही, कुठनं काही बाहेरनं कळलं नाही, त्या मुलीनं सांगितलं नाही. हे समजल्या म्हणजे मला लक्षात आल्यानंतर मी आईंचं खूप खूप आभार मानलं म्हणल्या. मला खूप भीती वाटायला लागली होती. मी म्हटलं आई खरंच तुम्हीच तारून नेणार आहे. आणि मग म्हटल्या नामस्मरणावर मी खूप भर दिला. तिनं म्हटली की नामस्मरण वाढव, तर मी नामस्मरणावर मी स्वयंपाक करताना नामस्मरण करायला ओम नमः शिवाय म्हणायला लागले म्हणल्या. धुणं धुताना भांडी घासताना ओम नमः शिवाय म्हणत ते सगळं करायला लागले म्हणल्या. मला खूप भारी वाटायला लागलं म्हणल्या, खूप भारी वाटायला लागलं. मुलगी माझी इतकी छान म्हणल्या, इतकी टुमटुमीत झालेली आहे. तर तुम्ही आधीचे जर फोटो बघितले आणि आत्ताचं जर तिच्याकडे बघितलं तर कुणी म्हणणार सुद्धा नाही एवढा मोठा बदल तिच्यात झाला.
तर असंच 5-6 महिन्यापूर्वी म्हणतात माझ्या मुलीच्या तोंडातून गेलं, की माझी सासूबाई अशा बसलेल्या होत्या आणि म्हणल्या, "माझे गुडघे इतके दुखतात आता आजकाल आणि ते तुला दाखवलं होतं का नाही त्या डॉक्टरकडे? आता मी पण जाणार आहे. मग मी पण आता उड्या मारीन मग तुझ्यासारख्या नंतर माझे गुडघे चांगले झाले," की असं सासूबाई माझ्या मुलीला म्हणत होत्या. तर माझी मुलगी अचानक बोलली म्हणल्या, की "मी काय डॉक्टरांच्या औषधानं नाही बरी झाले. मला आईंनी बरं केलंय." असं ती बोलली म्हणला. काय म्हणायला लागलं गं ही? इकडे, इकडे असं करून माझ्या सासूबाईंनी मला बोलवलं म्हणला. ही काय म्हणायला लागल्या वगैरे असं ज्यावेळेला बोलल्या म्हणला. तर त्यावेळेला मी म्हटलं, "अहो माझ्या मैत्रिणीने एका सांगितलेली होती, की ही पुस्तकं वाचा." आता म्हटलं घरी सांगितलं तर कोणतरी ओरडेल आणि काय नाही हो चांगली पुस्तकं आहेत ही आणि ते पुस्तक वाचत जावा तुमच्या घरात सगळ्यांचं चांगलं होईल ते असं मी बोलले म्हणला. मला असं वाटलं की काय होतं आता नेमकं कुणास ठाऊक काय आकांडतांडव करतात काय सासूबाई. तर म्हणल्या, "होय असं आहे होय, मग तुमच्या दोघी मायालेकींचं हे चाललं आहे." असं म्हणजे त्यांनी एकदम नॉर्मल बोलल्या म्हणल्या एकदम. काही त्यांच्या आवाजात बदल झाला नाही, काही नाही. "असं तुमच्या दोघी दोघी मायालेकींचं चाललेलं असतंय होय, मग माझ्या गुडघ्यांसाठी पण म्हणा की तुमच्या आईंना." असं ज्यावेळेला सासूबाई बोलल्या म्हणल्या, मला इतकं भारी वाटलं म्हणल्या. तर "आजीला पुस्तक वाचून दाखव बरं का तू." मला एवढा आनंद झाला म्हणल्या आणि नित्योपासनी जा जा नित्योपासनीच पुस्तक घेऊन ये जा. असं मी म्हणजे मला इतकं काय झालेलं काय मला काहीच सुचेना म्हटल्या. मला एवढा आनंद झाला की ही बाई नॉर्मल आहे एवढं सांगूनसुद्धा म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. आणि माझी मुलगी पळत गेली म्हणल्या आणि नित्योपासनेचं पुस्तक आणून, "हे बघ आजी," असं करून दाखवून वगैरे ती वाचून दाखवायला लागली आणि खरंच माझ्या सासूबाई ऐकायला लागल्या म्हणल्या. मला आश्चर्य वाटायला लागलं. मी किती वर्ष असं घाबरून घाबरून हे केलं आणि किती सहजरित्या ही गोष्ट सॉल्व्ह झाली असं वाटलं म्हणल्या. आणि सासूबाईंनी ती वाचत होती म्हणल्या, तर सासूबाईमध्येच पेंगायला लागलेल्या म्हणल्या ती वाचताना. तर ती असं उठवत होती, "आजी अगं ऐकतेस ना?" "हां मी ऐकायला लागलं." असं करून त्यांनी ते पुस्तक हे केलं. तर "माझं गुडघे थांबवतील ना दुखायचे ह्यानी?" असं ज्यावेळेला सासूबाई, "अगं होय तुझे गुडघे पण थांबणार." मग माझ्या सासूबाईंनी म्हटल्या तिला अगदी जवळ घेतलं आणि म्हटल्या, "माझ्यासाठी पण सांग हं त्यांना, की माझे गुडघे बरे होऊ देत म्हणून." तर "होय, होय मी सांगणार की आजी." असं करून माझ्या पोरगीनं त्या पुस्तकाच्या लगेच पाया पडून आणि "आई माझ्या आजीचे गुडघे तेवढे दुखायचे थांबवा." असं बोलली म्हणतात. नंतर म्हटल्या माझ्या मिस्टरांना वेळ मिळाला त्यावेळेला सासूबाईंना घेऊन गेले म्हटलं त्या त्या दवाखान्यातच आणि त्यांना औषधं वगैरे त्यांनी दिली म्हटल्या. आणि खरंच त्या औषधांनी म्हटल्या आणि एका निरागस मुलीनं खरंच आईंकडे प्रार्थना केल्यामुळं म्हणल्या सासूबाईंचे गुडघे फार दुखायला लागले होते त्यावेळेला म्हणल्या. पण आम्हाला पण वाटत होतं की ते थांबतील का नाही, का तर आता काय वयानुसार हे होत राहतंय ते म्हणल्या. पण म्हणल्या त्यांचे गुडघेदुखी त्यांनी पूर्ण बरी झाली बरं का औषधांनी म्हणल्या. आणि मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणल्या. म्हणजे कधीतरी ती 4-5 महिन्यातनं परत दुखतात म्हणल्या, असं काही नाही. पण सलग असं सारखं जे दुखणं होतं ते नाही राहिलं म्हणल्या. आणि कधी पण आता म्हणल्या त्यांना लहर आली की रोज असं नाही, पण लहर आली की "जा की ते पुस्तक तुझं घेऊन ये जा आणि मी पण ऐकते." असं म्हणून त्या ऐकायला बसतात म्हणल्या. आणि माझ्या मिस्टरांना पण हे ज्यावेळेला कळलं त्यावेळेला त्यांना पण छान वाटलं. आता मुलगा पण करतोय म्हणल्या माझा. आणि कधी-कधी माझे मिस्टर, माझे सासूबाई आणि माझे मुलं ही सगळी मिळून बसतात म्हणल्या करायला. मी स्वयंपाक जर करत असले, तर सगळे मिळून बसतात म्हणले करायला. असं काहीच वाटत नाही. माझी मुलगी एकदम मस्त नित्योपासना वाचते म्हणल्या आणि ती वाचायला लागली की सगळे एकदम छानपणानं छान पद्धतीनं ऐकतात आणि त्यामुळं म्हणतात इतकं भारी वाटतंय. आम्ही बाहेर कुणाला सांगितलं नाही म्हणतात. आमच्या इथं तसं वातावरण नाही आहे, त्यामुळे बाहेर कुणाला सांगितलं नाही. पण आईंनी खूप सारे बदल केले म्हणतात. खूप छान आमच्या घरात आम्ही जे आहे त्यात खूप सुखी समाधानी आहोत म्हणतात. आणि मला जे वाटत होतं की परिवारातले सगळेजण करावे. खूप जास्त मार्गात आलेले नाही आहेत म्हणतात. खूप जास्त असं आईंचं दिवस रात्र करतात, पण असं नाही आहे म्हणतात. पण नामस्मरण करतात,
कधेमध्ये सगळेजण मिळून नित्योपासना वाचत बसतात. हे सगळं माझ्यासाठी खूप मोठं आहे. मला सेवेत आता अडचण नाही आहे म्हणतात. मी आईंचा फोटो आमच्या देवाऱ्यात आणून लावलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणतात. आणि एवढं लक्षात आलेलं आहे की माझं जे आयुष्य आहे ते पूर्ण सुखाचं होणार आहे. आत्ता तर आहेच म्हणतात, काहीच कमी नाही आहे माझ्या आयुष्यात म्हणतात. पण ह्याच्यानंतरचं सुद्धा माझं कुठल्याही आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टी वाईट होणार नाहीत हे मला आता पूर्ण कळलेलं आहे. का तर आई माझ्या पाठीमागं भक्कम उभ्या आहेत म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.